मनोरंजन डी हा संसदेतल्या स्मोक बॉम्ब हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती मिळते आहे। पॉलिग्राफ आणि नार्को चाचणीनंतर दिल्ली पोलिसांनी हा दावा केला आहे। सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आझाद, ललित झा आणि मुकेश कुमावत या 6 पैकी 5 आरोपींची गुजरातमध्ये पॉलिग्राफ चाचणी झाली। बेरोजगारीच्या नैराश्यातून सरकारला संदेश देण्यासाठी हा स्मोक बॉम्ब हल्ल्याचा निर्णय घेण्यात असल्याचंही कळतंय। दिल्ली पोलिसांनी तपासाअंती हा निष्कर्ष काढलाय। महाराष्ट्रातील अमोल शिंदे स्मोक बॉम्ब हल्ल्यातील आरोपी आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून। सोमेश, आणखी काय तपशील समोर येतोय तपासातून? काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या आठवड्यात ज्यावेळी कोर्टामध्ये याविषयीची सुनावणी झाली आणि तेव्हाच पोलिसांनी कोर्टाला सांगितलं की जे सायको अॅनालिस्ट आहेत, मानसशास्त्रीय दृष्टीने विश्लेषण करणाऱ्यांनी सांगितलंय की सर्व आरोपींची नार्को टेस्ट करणं, पॉलिग्राफ टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सागर शर्मा आणि मनोरंजन असे 2 जे होते त्या दोघांची पॉलिग्राफसह नार्को टेस्ट सुद्धा करणं आवश्यक आहे असं सांगितलं होतं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय कायद्यानुसार जोपर्यंत आरोपी स्वतः सहमती देत नाही तोपर्यंत अशा प्रकारची टेस्ट करण्याला ठीक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।